ओके, त्याच्यामध्ये नेमकं पेशी काय असतात, त्या पेशी कुठल्या असतात, कुठल्या पद्धतीच्या असतात, हा सगळा भाग जो आहे हा ह्याच्यामधून कव्हर होईल. पेशीशी संबंधित 6वी पासून 12वी पर्यंतच्या NCERT मध्ये जेवढं काही दिलेलं आहे ते सगळं त्याच्यामध्ये कव्हर होईल. सो असा सगळा भाग जो आहे हा ह्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर पेशी हा जो शब्द आहे हा शब्द आला कुठून? ओके, तर साधारणपणे 1665, बापरे खूपच आधीचा काळ आहे. ओके, सो 1665 या वर्षामध्ये पेशी या शब्दाचा त्यांनी काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. सर कोणाच्या नावावरती हा शोध आपण हे करतो आहोत? ओके, पेशी या शब्दाचा शोध लावणारा व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनी पेशी किंवा सेल, खरं तर सेल या शब्दाचा शोध लावला. आता गंमत अशी आहे की सेल हा शब्द का, तर तुम्ही मधमाशांचं पोळं बघितलंय का कधी? ओके, मधमाशांचं जे पोळं असतं ते असं हेक्झागोनल असतं. ओके, म्हणजे त्याच्यामधले जे एक 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 कप्पे असतात ना ते असे हेक्झागोनल असतात आणि त्या प्रत्येक कप्प्याला सेल म्हणतात. हे उघड्या डोळ्यांना दिसतं, आलं लक्षात? ओके, त्या प्रत्येक कप्प्याला सेल असं म्हणलं जातं. जेव्हा त्या रॉबर्ट हुकनी पेशी ज्या आहेत त्या सगळ्या बघितल्या होत्या तेव्हा त्याला अशा मधमाशांच्या पोळ्यासारख्या वाटल्या होत्या, आलं लक्षात? त्याला माहिती नव्हतं की ही एक पेशी ही स्वतंत्रपणे बाजूला निघू शकते, हे तेव्हा त्याला माहिती नव्हतं आणि म्हणून त्यांनी त्याला कप्पा असा शब्द, आता ऑब्व्हियसली तो मराठी बोलायचा नाही, तो जी काही भाषा बोलायचा त्या भाषेमध्ये कप्पा याला सेल असं म्हणतात, आलं लक्षात? तुरुंग असेल एखादा मोठा तर त्या तुरुंगामधल्या एका कोठडीला सेल असं म्हणतात, आलं लक्षात? म्हणजे कप्पा, पार्टेशन, आलं लक्षात? ओके, येस. मग आता या एक एक कप्प्याचा अभ्यास सुरू झाला, सेलचा अभ्यास सुरू झाला आणि त्या सेलच्या आतमध्ये, प्रत्येकाच्या आतमध्ये एक 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 न्यूक्लियस जो आहे तो सापडायला सुरुवात झाला. न्यूक्लियस हा शब्द ज्याला केंद्रक असं आपण म्हणतो, 1831 मध्ये न्यूक्लियसचा शोध लावला, त्याचं नाव आहे रॉबर्ट ब्राउन, आलं लक्षात? ओके, त्याचं नाव काय आहे? रॉबर्ट ब्राउन. प्रत्यक्षामध्ये आता मग हे जे कप्पे आहेत, हे जे पेशी आहेत, हे जे न्यूक्लियस वगैरे जे सापडत आहेत, हे नेमकं काय आहे गड्या, किंवा कुठली गोष्ट आहे गड्या, आलं लक्षात? हा भाग जर समजून घ्यायचा असेल तर त्याचा अभ्यास सुरू झाला आणि तो अभ्यास सुरू झाल्यानंतर सेल थेअरी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे सगळेच्या सगळे प्राणी, सगळेच्या सगळे वनस्पती हे पेशींपासून बनलेले आहेत आणि पेशी जीवनाचं मूलभूत एकक आहे, अशी जी सिद्धांत आहे, असं जी थेअरी आहे, असा जो विचार आहे, या विचाराला सेल थेअरी म्हणतो. म्हणजे विदाऊट पेशी जीवन शक्य नाही असं सांगणारा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत 2 लोकांनी मांडला. त्यांचं नाव आहे श्लेडेन अँड श्वान. श्लेडेन अँड श्वान. त्यांच्या नावाचं स्पेलिंग थोडंसं विचित्र आहे, म्हणजे जसा उच्चार आहे तसं स्पेलिंग नाहीये, म्हणून मी लिहून पण देतो. SCHLEDEIN, स्लेडेन. SCHLEIDEN, DEIN नाही, IDEN, आलं लक्षात? ओके, बघा मी म्हणलं ना स्पेलिंग विचित्र आहे, श्लेडेन. आणि श्वानचं तर अजून विचित्र आहे स्पेलिंग, SCHWAN. ओके, श्लेडेन अँड श्वान या दोघांनी ही थेअरी मांडली की सगळेच्या सगळे प्राणी, सगळ्याच्या सगळ्या वनस्पती पेशींच्या बनलेल्या आहेत. ओके, पेशी जे आहे हे जीवनाचं मूलभूत एकक आहे आणि त्याच्यामुळे विदाऊट पेशी जीवन शक्य नाही. हा जो सिद्धांत आहे याला सेल थेअरी असं म्हणतात, आलं लक्षात? ओके, किंवा त्याला कोशिका सिद्धांत किंवा पेशी सिद्धांत असं म्हणतात. हा सिद्धांत जो आहे हा या दोघांनी मांडला, आलं लक्षात? ओके, येस. त्याच्यानंतर 1940 मध्ये इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि त्या शोधाच्यामुळे त्या सेलच्या, नॉर्मल मायक्रोस्कोपनी पेशी दिसत नाही का? दिसते, नाही दिसत अशातली गोष्ट नाही, नॉर्मल मायक्रोस्कोपनी पेशी दिसते, पण पेशीच्या आतमध्ये ज्या अजून बारीक 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 ज्या गोष्टी आहेत, आलं लक्षात? ह्या गोष्टी बघण्यासाठी मात्र खूप खूप पॉवरफुल मायक्रोस्कोपची आवश्यकता होती. ओके, आणि ती पॉवरफुल मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप 1940 मध्ये उपलब्ध झाली आणि त्या पेशीच्या आतली गुंतागुंतीची रचना आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या पेशीचे अवयव, त्याला पेशी अंगक असं पण म्हणतात मराठीमध्ये.
ओके, काय म्हणतात? अंगक. इंग्लिशमध्ये शब्द आहे ऑर्गॅनेल्स. ओके, सो पेशी, अंगक आणि निरीक्षण हे करणं शक्य झालं. तुम्हाला नावं पाठ करायची असतील तर ही 3 नावं पाठ करावी लागणार आहेत. ओके, कोणी पेशी हा शब्द शोधला, कोणी न्यूक्लियस शोधला, कोणी म्हणजे काय म्हणतात त्याला, त्या सेल थेरी मांडली, असा सगळा भाग जो आहे हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. सर, पेशी अंगकांचा अभ्यास करणं शक्य झालं, पण आम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, पण आधी पेशी अंगक दाखवून द्या. प्राण्यांची पेशी आणि वनस्पतींची पेशी अशा दोन्ही पेशी मी तुम्हाला दाखवायला आणलेल्या आहेत. एनसीईआरटी मधलं चित्र आहे, त्याच्यामुळे असं पण नाही की हे आहे, सरकारी पुस्तकामधून काढलेलं पुस्तक आहे, डायरेक्टली चित्र आहे डायरेक्टली. सो पेशी अंगक, त्यांना सेल ऑर्गॅनेल पेशी अंगके असं पण म्हणतात. बरेच प्रकारचे पेशी अंगक असतात. सगळ्यात कॉमन पेशी अंगक जे आपल्याला माहिती आहे, सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ती म्हणजे काय, ते म्हणजे हा न्यूक्लियस, ज्याला केंद्रक असं आपण म्हणतो. मी मराठी नावं पण सांगतोय, ज्यांना लिहायचं त्याने लिहून घ्या. आलं लक्षात? ओके, काही फरक पडत नाही, इंग्लिश नावं पाठ असतील तरी तुम्हाला परीक्षेमध्ये हेच करता येतं. आलं लक्षात? ओके, सो केंद्रक, केंद्रकाच्या नंतर दुसरं आहे सायटोप्लाझम, त्याला पेशी द्रव्य असं म्हणतात. आलं लक्षात? ओके, मग असे अजून आहेत खूप सारे, रायबोझोम, लायसोसोम, सेंट्रिओल, मायटोकॉन्ड्रिया, प्लाझ्मा मेम्ब्रेन, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी ॲपॅरेटस, न्यूक्लिअर एन्व्हलप, असे बरेचसे अंगक, पेशीचे अवयव, पेशीच्या आतमध्ये असणारे छोटे छोटे अवयव. जसं माणसाच्या शरीराच्या आतमध्ये वेगवेगळे अवयव असतील की नाही? आलं लक्षात? काय अवयव असतील माणसाच्या शरीराच्या आतमध्ये? माणसाच्या शरीराच्या आतमध्ये ओके वेगवेगळे अवयव असू शकतात, ते हार्ट, लिव्हर आहे की नाही? तसं सेम टू सेम ही एक पेशी आहे आणि पेशीच्या शरीराच्या आतमध्ये वेगवेगळे अवयव सापडतात. आलं लक्षात? ओके, येस सर. जसं प्राण्याच्या पेशीमध्ये वेगवेगळे अवयव, वनस्पतींच्या पेशीमध्ये सुद्धा आहेत का? आहेत. आलं लक्षात? बघा बरं, वनस्पतींच्या पेशीमध्ये काय काय सापडतं. सर, इथे पण न्यूक्लियस आहे, इथे पण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, इथे पण रायसोसोम आहे, इथे पण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आलं लक्षात? इथे पण गोल्गी काय ॲपॅरेटस आहे. ओके, इथे पण न्यूक्लिअर एन्व्हलप आहे. ओके, पण इथे काही एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत. आलं लक्षात? ओके, प्राण्यांच्या पेशीपेक्षा जास्तीच्या काही गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सेल वॉल. मला सांगा, प्राण्यांच्या पेशीमध्ये कुठे सेल वॉल दिसली होती का रे तुम्हाला? अयो, नव्हती दिसली सर. प्राण्यांच्या पेशीमध्ये सेल वॉल दिसली नव्हती. ओके, येस. बाकी क्लोरोप्लास्ट प्राण्यांच्या पेशीमध्ये दिसला होता का? ओके, बघा बरं. अरे, प्राण्यांच्या पेशीमध्ये क्लोरोप्लास्ट पण नव्हता, आहे की नाही? आलं लक्षात? ओके, येस. बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या ऍट सेल वॉलच्या नंतर शेजारची सेल वॉल, म्हणजे दुसऱ्या शेजारच्या पेशीची सेल वॉल, असं त्याच्यामध्ये ते काही पेशीचा भाग नाहीये. असं ऍडजसंट सेल वॉल आणि सेल वॉल असं काही नसतं. सेल वॉल आणि शेजारच्यांची सेल वॉल म्हणजे आपली भिंत आणि शेजारच्यांची भिंत, ती शेजारच्या पेशीचं पेशी अंगक आहे. त्याला काही नाव देऊ नका तुम्ही, इग्नोर करा. आपल्या एनसीईआरटी मध्ये जरा जास्तच असतं कधी कधी. ओके, येस सर. पण समजलं आम्हाला की प्राण्यांच्या पेशीमध्ये आणि वनस्पतींच्या पेशीमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या असतात. आलं लक्षात? ओके, येस. ह्या प्रत्येकाचा आपल्याला डिटेल समजून घ्यायचंय. सो एक 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 समजून घ्यायचा प्रयत्न करूया. मी इंग्लिश नावं पण देणार आहे, म्हणजे उद्या चलून तुम्हाला गुगल करावं वाटलं तर करता आलं पाहिजे. आलं लक्षात? सगळ्यात पहिल्यांदा घेऊया प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजेच सेलचा पडदा. मेम्ब्रेन म्हणजे पडदा. मेम्ब्रेन या शब्दाला अजून एक थोडासा अर्थ आहे. नॉर्मल पडदा आणि मेम्ब्रेनस पडदा म्हणजे काय? जो पडदा सच्छिद्र असतो त्याला मेम्ब्रेन म्हणतात. कधी पण लक्षात ठेवा, ज्याच्यामधून काही ठराविक प्रकारचे द्रव्य पास होऊ शकतात त्याला मेम्ब्रेन म्हणतात. आलं लक्षात? ओके, येस. सो सेल मेम्ब्रेन जे आहे ह्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन असं पण म्हणतात, प्लाझ्मा पडदा असं पण म्हणतात. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप द्वारेच फक्त हा मेम्ब्रेन दिसतो. बाकी नॉर्मल डोळ्यांना किंवा नॉर्मल मायक्रोस्कोपचा वापर करून तुम्हाला हा मेम्ब्रेन बघता येत नाही. आलं लक्षात? ओके, येस. आहे की नाही? हा जो सेल पडदा असतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, हा प्राण्यांच्या पेशीमधला म्हणूया. ओके, हा पेशीचं सगळ्यात बाहेरचं आवरण असतं. ओके, जे म्हणजे ही पेशी असेल, संपूर्ण पेशीचे सगळे अवयव हे आहेत. ओके, त्याची आउटर लेअर जी आहे ही प्लाझ्मा मेम्ब्रेन असते.
हा लक्षात, सगळ्यात बाहेरची लेअर जी आहे ती प्लाझ्मा मेम्ब्रेन असते. या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कामच आहे की बाहेरच्या जगापासून पेशीला सेपरेट करायचं. आलं लक्षात? ओके, येस. बाहेरच्या जगापासून काय करायचं? पेशीला सेपरेट करायचं. प्राण्याच्या पेशीमध्ये तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसली होती का? आलं लक्षात? ओके, प्राण्यांच्या पेशीमध्ये तुम्हाला प्लाझ्मा मेम्ब्रेन दिसली होती का? सर इथं नाव दिलंय का? दिलंय बघा या इथं. सर ही वाली ही जी दिसते. ओके, सोप्या भाषेमध्ये तुम्ही एक बास्केटबॉल इमॅजिन करा. बास्केटबॉलच्या आतमधली जी हवा आहे ही हवा म्हणजे पेशी, आणि ते बास्केटबॉल जो आहे तो जो लेअर आहे बास्केटबॉलचा जो पडदा आहे दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेम टू सेम आहे. ही जी मेम्ब्रेन आहे ही काय आहे? या मेम्ब्रेनच्या आतमध्ये पेशी आहे. वनस्पतींच्या आतमध्ये आहे का प्लाझ्मा मेम्ब्रेन? बघा बरं. ओके, बघा या इथे प्लाझ्मा मेम्ब्रेन नाव आहे, या इथं तुम्हाला नाव आहे. येलो कलर दिसत नसेल कदाचित, मी दुसरा रंग घेतो. आलं लक्षात? ओके, थोडा थिकनेस पण वाढवतो. हे बघा. ओके, येस. बाहेरच्या जगापासून पेशीला सेपरेट करणे हे या प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम आहे. सर मग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर काहीच नसतं का? आता नीट लक्ष देऊन ऐका मी जे वाक्य सांगणार आहे. लॉजिकली स्पीकिंग प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर पेशीचा काहीच अवयव नसायला पाहिजे. लॉजिकली स्पीकिंग, कारण त्याचं प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कामच आहे ना की पेशीचे सगळे अवयव त्याच्या आतमध्ये असले पाहिजेत. पण एक अवयव आहे वनस्पती पेशींच्या बाबतीमध्ये की जो पेशीच्या बाहेर असतो. ओके, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर असतो, त्याला पेशी भित्तिका, सेल वॉल असं म्हणतात. सो काही शास्त्रज्ञ जे आहेत ते सरळ सरळ म्हणतात की सेल वॉल इज नॉट अ पार्ट ऑफ सेल बिकॉज इट इज आउटसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन. पण आपल्याला तेवढ्या डिटेलमध्ये त्यांच्या वादामध्ये घुसायचं नाही. आपण एवढंच लक्षात ठेवूया की पेशी आणि पेशी भित्तिका ह्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो. ज्याच्यामध्ये पेशीचं द्रव्य भरलेलं असतं अशी पिशवी. ओके, ज्याच्यामध्ये अख्खीच्या अख्खी पेशी असते ती पिशवी. सो प्लाझ्मा पडदा हे पेशीचं सगळ्यात बाहेरचं आवरण म्हणून त्याला आपण ओळखत असतो. पेशीची सामग्री, पेशीच्या आतमध्ये जे काही सगळे घटक आहेत हे सगळेच्या सगळे घटक जे आहेत हे बाहेरच्या वातावरणापासून, बाहेरच्या पर्यावरणापासून सेपरेट करण्याचं काम हे प्लाझ्मा मेम्ब्रेन करत असतं. आलं लक्षात? ओके, येस. एंडोसायटोसिस. एंडोसायटोसिस काय आहे सर? आलं लक्षात? ओके, येस. प्रत्यक्षामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे हा प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्लेक्झिबल असतो. आलं लक्षात? ओके, त्याच्यामध्ये लिपिड आणि प्रथिन नावाच्या सेंद्रिय रेणूंनी तो बनलेला असतो. लिपिड म्हणजे स्निग्ध पदार्थ, फॅट्स ज्याला आपण म्हणतो. म्हणून बघा तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे कधी अशी स्किन वगैरे लोक हे होत असेल, क्वालिटी त्याची ढासळत असेल, किंवा तुमचे काय म्हणतात त्याला केस वगैरे गळायला लागलेले असतील, तर घरचे काय म्हणतात? दूध आणि तूप पी. म्हणजे दुधात चमचाभर तूप टाक आणि पी. का बरं? कारण तूप जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये लिपिड्स बनवायला मदत करतं आणि दुधामध्ये प्रोटीन्स असतात. इनडिरेक्टली ते काय करते? तुमच्या शरीरातल्या पेशी सुधारण्याचं काम करत असतं. आलं? दूध आणि तूप जे आहे हे काय करत असतं? तुमच्या शरीरातल्या पेशी सुधारण्याचं काम करत असतं. प्लाझ्मा पडदा म्हणजे पेशीचा पडदा, तो जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढी पेशी स्ट्रॉंग असते. आलं लक्षात? ओके, येस. सोप्या भाषेमध्ये तुम्हाला अजून प्लाझ्मा मेम्ब्रेनचं इमॅजिनेशन करायचंय तर तुम्ही काय करा? एक पॉलिथिनची पिशवी इमॅजिन करा. पॉलिथिनची जी पिशवी आहे त्या पॉलिथिनच्या पिशवीमध्ये जर तुम्ही असं ही पॉलिथिनची पिशवी घेतली आणि त्याच्यात पाणी भरलं तर आतमधलं जे पाणी आहे ते आहे पेशी, आणि ही पॉलिथिनची जी पिशवी आहे, लक्षात, ही पिशवी जी आहे ते आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता लक्षात आलं प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ह्याच्यात काय अंतर आहे? फक्त फरक एवढा आहे की इथं पॉलिथिनची जी पिशवी आहे ना ती सच्छिद्र नाही आहे, म्हणजे त्याच्यामधून पाणी आत बाहेर येऊ शकत नाही. लक्षात? ओके, येस. पण प्लाझ्मा मेम्ब्रेन जे ते मात्र सच्छिद्र आहे. ओके, त्याच्यातून पाणी आत बाहेर येऊ शकतं. आलं लक्षात? पाणी म्हणायच्या ऐवजी ते सेलचं जे सायटोप्लाझम असतं ते आत बाहेर येऊ शकतं. सायटोप्लाझम डायरेक्टली येत नाही, त्याच्या मागचं कारण ते जेली सारखं असतं. आलं लक्षात? ओके, समजतंय? सो पेशीचा सगळ्यात बाहेरचा पडदा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे हा कशाचा बनलेला असतो? स्निग्ध पदार्थ. परीक्षेत विचारलं जाईल हे प्रिलिम्स मध्ये की प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. आलं लक्षात? ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. हा प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे ह्याची फ्लेक्झिबिलिटी पेशीला त्याच्या बाह्य वातावरणातील अन्न आणि अन्य सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी पेशीला हव्या आहेत त्या आतमध्ये सामावून घेण्यासाठी सक्षम करते. आलं लक्षात? ओके,
येस, प्लाझ्मा मेम्ब्रेन फ्लेक्झिबल असल्यामुळे जेव्हा गरज असेल तो एक्सपांड होतो, एक्सपांड होऊन बाहेरचा एखादा पदार्थ आतमध्ये घ्यायचा असेल तर त्याला आतमध्ये घेतो आणि परत श्रिंक होऊन जातो. आता खरं बघायचं झालं तर त्याची एखादी ही दाखवता यायला पाहिजे, अॅनिमेशन दाखवता यायला पाहिजे. एक सेकंद थांबा, माझ्याकडे कदाचित त्याचं अॅनिमेशन आहे. आलं लक्षात? ओके, येस. सब्जेक्ट्स बायोलॉजी, बायोलॉजीमध्ये नाहीये, ठीक आहे. आलं लक्षात? अॅनिमेशन नाहीये. ओके, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन आता कल्पना करा अशी एखादी पिशवी आहे, ह्याचे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आतमध्ये पेशी ऑब्व्हियसली. या प्लाझ्मा मेम्ब्रेनला हा पदार्थ खायचा आहे, हे फूड आहे त्याचं. कार्बोहायड्रेट असेल, ग्लुकोजचा मॉलिक्यूल असेल, प्रोटीनचा मॉलिक्यूल असेल, काहीतरी असेल. आलं लक्षात? ओके, तो प्लाझ्मा म्हणजे या पेशीला हा पदार्थ खायचा आहे. ही पेशी कसं खाऊ शकते? आलं लक्षात? हा प्लाझ्मा मेम्ब्रेन थोडासा असा एक्सपांड होईल. आलं लक्षात? ओके, येस. परत तो प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे त्या पदार्थाच्या भोवताली असा काय होईल? एक्सपांड होईल. आलं लक्षात? ओके, परत तो प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे तो काय करेल? त्या पदार्थाला पूर्णपणे आतमध्ये घेऊन टाकेल. आलं लक्षात? आतमध्ये, पेशीच्या आतमध्ये घेऊन टाकलं आणि परत तो प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे त्या पदार्थाला आतमध्ये सोडून देईल. हा आतला प्लाझ्मा मेम्ब्रेन परत मग निघून जातो. आलं लक्षात? ओके, ही पेशी जी आहे, हा आतला प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे हा काय आहे? निघून जातो आणि विरून जातो. आलं लक्षात? ओके, येस. ही जी प्रक्रिया आहे ह्याला एंडोसायटोसिस म्हणतात. काय म्हणतात? एंडोसायटोसिस. आलं लक्षात? ओके, ह्या प्रक्रियेचं नाव आहे एंडो म्हणजे इंटरनल, आतमध्ये जाणे. इथून पुढे कधी पण लक्षात ठेवा, बायोलॉजीमध्ये ना हे शब्द फिक्स आहेत. एंडो, एंडो म्हणजे आतमध्ये जाणे. सायटो, सायटो म्हणजे पेशी. सिस म्हणजे प्रक्रिया, पेशीच्या आत जाण्याची प्रक्रिया. पेशीच्या आत काय जात असतं? फूड जात असतो. त्या पेशीचं जे काही फूड आहे, आलं लक्षात? ओके, ते फूड जात असतं. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे एंडोसायटोसिसचं, ते म्हणजे अमिबा. अमिबा अशा पद्धतीने अन्न ग्रहण करत असतो. आलं लक्षात? ओके, एंडोसायटोसिस जे आहे, या एंडोसायटोसिसचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल अमिबा आहे. बाकी आता मी पेशीचे बाकीचे अवयव नाही काढले, पण अशा पद्धतीने अन्न ग्रहण करणं ह्याला एंडोसायटोसिस असं म्हणतात. आलं लक्षात? ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन जर फ्लेक्झिबल असेल तरच एंडोसायटोसिस पॉसिबल आहे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? ओके, येस. पण प्रत्येकच वेळी असा एखादा कणच्या स्वरूपामध्ये पदार्थ नसेल ना. समजा एखादी पेशी आहे, नीट लक्षात घ्या, दिस इज एंडोसायटोसिस, एंड ऑफ द मॅटर. ओके, पुढे जाऊया. एंडोसायटोसिस प्रत्येकच वेळी असं असेल असं नाही ना की बाबा एखादा कण आहे. कधी एखादं लिक्विड पण असेल, जे पेशीला बाहेरचं लिक्विड प्यायचं असेल, समजा प्यायचं असेल, हा शब्दरचना थोडासा हे झालं, जास्तीचा झाला. आलं लक्षात? ओके, पण एखादी पेशी अशी असू शकते की ज्या पेशीला बाहेरचं लिक्विड ऍब्झॉर्ब करून घ्यायचं. इथं लिक्विड आहे, आलं लक्षात? हे ऍब्झॉर्ब, हे लिक्विड ऍब्झॉर्ब करायचं तर हे काय आकार असा अगडबंब आकार करून थोडी ना ऍब्झॉर्ब करू शकते. मग काय करायचं? मग अशा परिस्थितीमध्ये डिफ्युजन नावाची प्रक्रिया होते. डिफ्युजन म्हणजे शोषण म्हणा, प्रसरण हा शब्द थोडासा रॉंग आहे. ओके, डिफ्युजन असं म्हणायला पाहिजे. ओके, डिफ्युजन म्हणजे आतमध्ये शोषल्या जाणे. हा प्लाझ्मा पडदा जो आहे हा सिलेक्टिव्हली परमिएबल असतो. दिस इज इंग्लिश वर्ड, सिलेक्टिव्हली परमिएबल. प्लाझ्मा पडदा जो आहे हा काय असतो? इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल. प्लाझ्मा पडदा जो आहे हा काय असतो? हा सिलेक्टिव्हली परमिएबल असतो. आलं लक्षात? सिलेक्टिव्हली परमिएबल असणं म्हणजे काय? म्हणजे कल्पना करूया की तुम्ही एखादं असं भांड घेतलंय, त्याचं खालची लेअर जी आहे ही पडद्याची बनवली आणि ह्याच्यामध्ये आपण असं गृहीत धरू, फक्त एक उदाहरणादाखल गृहीत धरू की तुम्ही दूध, पाणी, दूध नको, पाणी, पेट्रोल, रॉकेल असे सगळे पदार्थ मिक्स करून टाकलेत. आलं लक्षात? ओके, आणि आता या पडद्यामधून ह्याच्यातले काही द्रव जे आहे ते आरपार जात आहेत आणि खाली पडतायत, ते खाली तुम्ही जमा करताय. ओके, आता हा पडदा जर सिलेक्टिव्हली परमिएबल असेल तर ह्याच्यातल्या कुठल्या तरी एखाद दुसऱ्या पदार्थालाच तो आरपार जाऊ देईल. गृहीत धरूया की हा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे आणि हा पाण्याला आरपार जाऊ देत नाही, उरलेल्याला जाऊ देतं. मग ह्याच्यामधून पेट्रोल जाईल,
ह्याच्यामधून रॉकेल जाईल आणि ते खाली जमा होतील. त्याला म्हणतात सिलेक्टिव्हली परमिएबल. आलं लक्षात. पेशीचा जो पडदा आहे तो पण असाच सिलेक्टिव्हली परमिएबल असतो. ठराविक पदार्थच ह्याच्या आतमध्ये जाऊ शकतात, ठराविक पदार्थच ह्याच्या बाहेर येऊ शकतात. बाकीचे पदार्थ आरपार जाऊ शकत नाही. बाकीच्या पदार्थांसाठी तो पॉलिथिनच्या पिशवीसारखा आहे. तुम्ही पॉलिथिनच्या पिशवीबद्दलच सांगतो तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल. तुम्ही कधी टिफिन पॉलिथिनच्या पिशवीमध्ये नेलंय का? नेलंय? त्याच्यात तेल सांडलंय का पिशवीच्या आतमध्ये कधी? ओके, तुम्ही पॉलिथिनच्या पिशवीमध्ये असा डब्बा ठेवता, तो डब्बा ठेवल्यानंतर तुम्हाला वाटतं की ह्याच्यातलं तेल सांडलं तर पिशवीच्या आतमध्येच राहील. तसं होत नाही. पॉलिथिनच्या पिशवीमध्ये जर तेल सांडलं तर ते तेल त्या पिशवीच्या तिथून असं बाहेर निघतं, थोडं थोडं, फार नाही पण थोडं थोडं निघतं. आलं लक्षात. ओके, पण तेच जर त्याच पॉलिथिनच्या पिशवीमध्ये पाणी सांडलं तर मग मात्र निघत नाही. नोटीस केलंय कधी हे? किती जणांनी नोटीस केलं सांगा बरं? आलं लक्षात. ओके, नोटीस केलं असेल तुम्ही हे. ओके, म्हणजे ही पॉलिथिनची पिशवी एक प्रकारे, फक्त एक्झाम्पल पुरतं, पाठ नका करू या एक्झाम्पलला, पण तुम्हाला लक्षात येते की काही ठराविक पदार्थ जे आहेत, ठराविक मेम्ब्रेन्स जे आहेत, ठराविक पडदे जे आहेत, हे ठराविक गोष्टींनाच आरपार जाऊ देतात. पॉलिथिनची पिशवी पाण्याला आरपार जाऊ देत नाही, पण तेलाला मात्र आरपार जाऊ देते. बघायला गेलं तर पाण्याचा मॉलिक्यूल छोटा आहे, तेलाचा मॉलिक्यूल मोठा आहे. आलं लक्षात. ओके, पण तेल मात्र पॉलिथिनच्या पिशवीमधून अगदी आरपार, म्हणजे लगेच इथं तेल भरलंय की लगेच अख्खं तेल रिकामं होईल असं लगेच गृहीत धरू नका. आलं लक्षात. त्यालाही बराच वेळ ठेवावं लागतं, तेव्हा एकदम मायन्यूट लेअर मध्ये ते तेल बाहेर निघतं, पण निघतं, पाणी बिलकुल निघत नाही. आलं लक्षात. ओके, सेम टू सेम पेशी जी आहे ही पेशी पण तशीच असते. गृहीत धरूया की ही सिलेक्टिव्हली परमिएबल आहे, पाण्याला आतमध्ये जाऊ देते, बाकीचे जे कामाचे पदार्थ आहेत त्यांना आतमध्ये जाऊ देते, बिनकामाच्या पदार्थांना आतमध्ये जाऊ देत नाही. ओके, बाहेर फेकण्याच्या मध्ये जे त्याज्य पदार्थ आहेत, फेकायचे पदार्थ आहेत, तेवढेच फक्त बाहेर निघू शकतात. आता सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेनच्या बद्दल अजून एक मुद्दा काय माहिती का? सिलेक्टिव्हली परमिएबल ही बाय डिरेक्शनल किंवा युनिडिरेक्शनल पण असू शकते. म्हणजे काही पदार्थ इकडून इकडे जाऊ शकतात पण इकडून इकडे येऊ शकत नाहीत. आलं लक्षात. सिलेक्टिव्हली परमिएबल असणाऱ्या गोष्टींचा अजून एक असा गुणधर्म पण असू शकतो की इकडून काही ठराविक पदार्थ जाऊ शकतात, इकडून काही ठराविक पदार्थ जाऊ शकतात. आलं लक्षात. ओके, पण तेच हे पदार्थ परत इकडे जाऊ शकत नाहीत किंवा हे पदार्थ परत इकडे जाऊ शकत नाहीत. असे पण सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन असतात. आलं लक्षात. ओके, पेशीचा जो मेम्ब्रेन असतो तो अशा सेकंड प्रकारचा आहे, म्हणजे बाहेरून आतमध्ये जाणारे पदार्थ वेगळे आहेत, आतून बाहेर येणारे पदार्थ वेगळे आहेत. आणि असं सिलेक्टिव्ह परमिएबल करून, म्हणजेच निवडक पारगम्यता असल्यामुळे हा पडदा सच्छिद्र असतो आणि आपल्या आतील आणि बाहेरील दोन्ही पदार्थांच्या मध्ये हालचाल, म्हणजेच देवाणघेवाण, हालचाल हा शब्द वापरायच्या ऐवजी शब्द वापरूया देवाण घेवाण करण्यासाठी सक्षम असतो, परवानगी देतो. आलं लक्षात. ओके, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल पेशीच्या पडद्यामधून कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन सारखे काही पदार्थ विसरण, म्हणजेच डिफ्युजन, विसरण हा शब्द करेक्ट आहे. आलं लक्षात. ओके, आणि डिफ्युजन नावाच्या प्रक्रियेद्वारे पेशीच्या पडद्यापलीकडे जाऊ शकतात. आलं लक्षात. बाहेरून आतमध्ये ऑक्सिजन जातो, आतून बाहेर कार्बन डायऑक्साईड जातो. आलं लक्षात. ओके, येस सर, वेगवेगळे जे पदार्थ आहेत या पदार्थांची उत्स्फूर्त हालचाल जी आहे हे ह्याच्यामधून होताना आपल्याला काय आहे दिसते. आलं लक्षात. ओके, सो पेशीचा पडदा हा एकमेव विचार आपला अजून चाललाय. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी एंडोसायटोसिस सांगितलं, ऑलरेडी डिफ्युजन सांगितलं. आलं लक्षात. ओके, येस, म्हणजे डिफ्युजन जे आहे हे गॅसेस, वायू जे असतात, वायू ह्यांच्या देवाणघेवाणीसाठी अत्यंत महत्वाचं असतं असं आपण म्हणू शकतो. प्रत्येक पेशीला ऑक्सिजनची आवश्यकता आहेच आणि ते ऑक्सिजन पेशीला डिफ्युजनच्या माध्यमातून प्राप्त होतं हे तुम्हाला लक्षात ठेवते. आलं लक्षात. ओके, येस सर, प्रत्यक्षामध्ये डिफ्युजन जे आहे हे डिफ्युजन हा प्रकार समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला अजून एखादी एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो मी. आलं लक्षात. ओके, येस, आहे की नाही? ओके, बघा, कल्पना करूया की तुम्ही एका खोलीमध्ये आहात. ओके, मोठी खोली बनवूया. ठीक आहे. आलं लक्षात. कल्पना करूया की तुम्ही एका खोलीमध्ये आहात. या खोलीच्या मध्ये, ओके, या खोलीच्या मध्ये इथे पडदा लावलेला आहे. असा कशाचा पडदा? नॉर्मल कापडाचा पडदा आहे असं गृहीत धरू. ठीक आहे. आलं लक्षात. ओके, येस, नॉर्मल कापडाचा पडदा आहे.
ओके, या खोलीमध्ये असा नॉर्मल कापडाचा पडदा जो आहे तो लावलेला आहे. आलं लक्षात? ओके सर, पडद्याला रंग द्या की. बरं बाबा, ओके रंग दिला. कुठला? ठीक आहे, दिला पडद्याला रंग. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की हा पडदा असा आहे. ओके, ह्या पडद्याला ओके असं. आता तुम्ही इकडे बसलायत, ठीक आहे, काय करतोय सर पडद्याच्या पाठीमागे, ते तुमचं तुम्हाला माहित. ओके, तुम्ही बसला इथे मस्तपैकी ध्यानधारणा करते, गृहीत धरूया. आलं लक्षात? ओके, आता कुणीतरी इकडे अगरबत्ती लावली, एकदम भारीवाली अगरबत्ती लावली. हा, आलं लक्षात? ओके, काय केलं कुणीतरी इकडे. आता अगरबत्ती ग्रे कलरची असते ना, दिसते का तुम्हाला ही अगरबत्ती? एकदम भारीवाली अगरबत्ती लावली. आलं लक्षात? ओके सर, पेटवा अगरबत्तीला. बरं बाबा, पेटवतो. ठीक आहे, अगरबत्ती पेटवली, ह्याच्यामधून चांगला सुवास जो आहे हा सुवास निघायला सुरुवात झाली. आलं लक्षात? ओके येस, अगरबत्तीच्या मधून छान सुगंध येतोय. रूम बंद आहे. ओके, मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला भलेही मध्ये हा पडदा लावलेला आहे, कापडाचा पडदा आहे, भलेही मध्ये पडदा लावलाय, तरी थोड्या वेळाने वास येईल की नाही? आलं लक्षात? ओके, येतोच. का बरं येतो? कारण या बाजूला ह्या अगरबत्तीमधून निघणारा जो काही सुगंधी द्रव्य आहे त्याचे मॉलिक्युल्स आहेत ते हवेमध्ये पसरतात. म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचं म्हणजे काय म्हणतात त्याला, आहे अमाऊंट या परिसरामध्ये जास्त होतो, या पडद्याच्या इकडे कमी असतं. जिथे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्याला म्हणायचं हायपरटोनिक. ओके, सिमिलरली जिथे कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्याला म्हणायचं हायपोटोनिक. ओके, कधी पण लक्षात घ्या, डिफ्युजन इज ऑलवेज फ्रॉम हायपरटोनिक टू हायपोटोनिक. लक्षात, डिफ्युजन इज ऑलवेज फ्रॉम हायपरटोनिक टू हायपोटोनिक. आलं लक्षात? ओके, हे पाठ करा, हे खूप महत्वाचं आहे. आलं लक्षात? ओके, पाण्याच्या बाबतीत सुद्धा असंच होईल. कल्पना करूया की असं एखादं तुमच्याकडे भांड आहे, त्याच्या आतमध्ये तुम्ही असाच कापडाचा पडदा लावलेला आहे. आलं लक्षात? एका बाजूला खारट पाणी भरलं, सगळं हे जोरदार खारट पाणी भरलं, दुसऱ्या बाजूला साधं पाणी भरलं. आलं लक्षात? ओके, काय होतं, थोड्या वेळाने इकडचा बराचसा सॉल्ट इकडे जातो, इकडचं बरंचसं पाणी इकडे जातं. आलं लक्षात? ओके, म्हणजे ते मिक्स होऊन जातं. दिस इज डिफ्युजनची प्रोसेस. आता तुम्ही मला सांगा, कुणीकडे सॉल्ट जास्त आहे? सर इकडे सॉल्ट जास्त आहे, दिस इज हायपरटोनिक. ओके, कुणीकडे सॉल्ट कमी आहे? दिस इज हायपोटोनिक. आलं लक्षात? ओके येस, हायपरटोनिक आणि हायपोटोनिक. आलं लक्षात? ओके, हे आपोआप हळूहळू मिक्स व्हायला लागतात आणि ऑटोमॅटिकली डिफ्युजनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होते. डिफ्युजन नेहमी पडद्यामधूनच होतं असं नाहीये. समजा पडदा नसला जरी असता मध्ये, तरी सुद्धा हळूहळू डिफ्यूज झालंच असतं ते. ओके, हेल्प करतो तुम्हाला, ते पण समजायला हेल्प करतो. कल्पना करूया की एखादा पाण्याचा ग्लास आहे, पाण्याचा म्हणजे काचेचा ग्लास आहे असं गृहीत धरूया. त्याच्या खालच्या साईडला तुम्ही मध भरलंय. काय भरलंय? मध. आलं लक्षात? ओके, मधाचा रंग असा असतो. ओके येस, खालच्या साईडला काय केलंय तुम्ही? मध भरलंय. आलं लक्षात? ओके, आणि त्याच्या वरच्या साईडला पाणी भरलंय. ओके, मला सांगा, हे लगेच मिसळलं जातं का? नाही मिसळलं जात. लगेच मिसळलं जात नाही, थोड्या वेळासाठी ते सेपरेटच राहतं. मध आणि पाणी लगेच मिसळले जात नाहीत. पण जर तुम्ही ते तसंच ठेवलं रात्रभर वगैरे, तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आता मात्र मध काही सेपरेट राहिलेलं नाही. आलं लक्षात? ओके, आता मध जे आहे, होय ओके येस, आता मध जे आहे हे पाण्याचा भाग बनलाय, जरा जास्तच मोठा भाग बनला, डिलीट पण होत नाही, झाला. आलं लक्षात? ओके, आता मध जे आहे हे काय झालंय? पाण्याचा भाग बनलेला आहे. आलं लक्षात? ओके, आणि पाणी सुद्धा जे आहे ते काय आहे? मधाचा भाग बनलंय. आलं लक्षात? ओके, पाणी सुद्धा जे आहे ते काय आहे? मधाचं. म्हणजे सगळं मिक्स झालंय, आता हे डिफ्यूज झालंय. आता इथे तर मध्ये काही पडदा नव्हता दोघांच्या, पण तरी पण हळूहळू एकमेकांमध्ये मिक्स होण्याची जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेला डिफ्युजन असं म्हणतात. आलं लक्षात? ओके येस, आहे की नाही? सो मध आणि पाणी एकमेकांमध्ये ज्या पद्धतीने मिसळले गेले, दॅट इज डिफ्युजन. सेम टू सेम पद्धतीचं डिफ्युजन जे आहे हे या पडद्यामधून होत असतं.
आलं लक्षात. ओके, जिकडे कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, पेशीच्या बाहेर ऑक्सिजन जास्त झालं तर त्याच्यातलं काही ऑक्सिजन पेशीच्या आतमध्ये येणार. पेशीच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड जास्त झाला तर त्याच्यातलं काही कार्बन डायऑक्साईड, सगळ्या कार्बन डायऑक्साईड निघतच नाही, त्याच्यातला काही कार्बन डायऑक्साईड हा पेशीच्या बाहेर जातो. आलं लक्षात. ओके, डिफ्युजनची प्रक्रिया. आता जशी डिफ्युजनची प्रक्रिया आहे तशीच अजून एक प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेचं नाव आहे ऑस्मोसिस. आपण काय शिकतोय? आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन शिकतो आहोत. आलं लक्षात. प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे, या प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे पेशीचं आवरण, पेशी आवरण असं म्हणतात त्याला मराठीमध्ये. आलं लक्षात. ओके, आणि हे पेशीचं जे आवरण आहे, या आवरणाला हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4. हो, गेल्या वेळेस सारखं व्हायचं नाही तर अख्खं लेक्चर झाल्यावर लक्षात आलं आवाज बंद झाला. आलं लक्षात. ओके, सो प्लाझ्मा मेम्ब्रेन जो आहे, हा प्लाझ्मा मेम्ब्रेन काय असतो? पेशी आवरण ज्याला आपण म्हणतो. आलं लक्षात. ओके, आणि हे पेशी आवरण जे आहे, हे पेशी आवरण काय आहे? ओके, हे काय करतं? हे आपण आतापर्यंत बघितलेल्या 3 वेगवेगळ्या गोष्टी करतं. आलं लक्षात. ओके, पहिली गोष्ट सर आपल्याला माहिती आहे एंडोसायटोसिस. ओके, त्याचा आकार बदलतो असा. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे डिफ्युजन, ज्याला विसरण असं पण म्हणतात. आलं लक्षात. ओके, आणि तिसरी गोष्ट आता मी तुम्हाला शिकवतो आहे, त्याचं नाव आहे ऑस्मोसिस आणि रिव्हर्स ऑस्मोसिस. आता